नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पार्टमध्ये राज्य कायदे मंडळ किंवा राज्य विधिमंडळाविषयी बघितले 55 क्वेश्चन बघितले होते. आता एकदा ओव्हरलुक बघूया आपण की पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं. जे राज्य विधिमंडळ आहे ते घटनेच्या भाग 6 मध्ये यांचा समावेश आहे प्रकरण 3 मध्ये, आणि त्याच्यात जी तरतुदी आहेत कलमे 168 ते 212 पर्यंत तरतुदी आहेत. तर आता 56वा क्वेश्चन बघूया आपण. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, चुकीचं विधान. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर इथं गोल करूया. विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्न उत्तराचा असतो, तर ह्याच्यातलं चुकीचं विचारलं. तर पहिला काय, हे विधान कसं आहे बरोबर आहे. तर पहिला तास प्रश्न उत्तराचा हे विधान कसं आहे बरोबर आहे. चुकीचं विचारले म्हणजे आन्सर मध्ये हे येणार आहे. चुकीचं हे कटलं, दोन्ही विधान चुकीचे हे कटलं. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात. तर हे विधान काय चुकीचं आहे, म्हणजे आन्सर काय येणार, ब चुकीचे, अ नाही, 2 नंबर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो स्पीकरला असतो समान मते पडल्यास. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे, तर विधान परिषदेत सदस्याचा विचारला असता तर तो 6 वर्षाचा आहे. तर नुसता विधान परिषदेचा विचारला ते अस्थायी म्हणजे स्थायी सभागृह आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 59वा. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकतात, तर सदस्य संख्या 60 ते 500 पर्यंत, म्हणजे 1 नंबर आन्सर येणार. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत, तर ते 54 आहेत. तर ह्याची जी फोड आहे SC साठी जी आहे ते 29 आहेत आणि ST साठी 25 आहेत. अशी फोड आहे, त्याची टोटल मारून ते 54 होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता ह्याच्यामध्ये एक्सप्लेनचं काही नाही आहे, त्याच्यामुळं मी 1 लाईनर असल्यामुळे लवकर घेत आहे. विधान परिषद सदस्य कोणाकडून निवडले जातात, तर विधानसभेचे सदस्य जे आहेत ते विधानसभेतून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, हे बरोबर आहे. पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ दोन्ही विधाने कसे बरोबर आहेत. जे स्थानिक असते ते 1/3 आणि शिक्षक असते 1/12 असं, तर दोन्ही विधाने हे बरोबर आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषद कमीत कमी 10 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या 1/3 असतं, 2 नंबर. आता हे आपण खूपदा क्वेश्चन बघितलेले आहेत. आता विधानसभेबाबत बघा. अनुसूचित जमातीसाठी 29 जागा राखीव आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी आहेत का, ह्या नाही आहेत, तर SC साठी आहेत, म्हणजे जातीसाठी आहेत. म्हणून पहिलं विधान कसं आहे चुकीचं आहे आणि आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. तर पहिलं विधान चुकीचं म्हणल्यास हे कटलं, हे कटलं. बी कसं आहे, आता कन्फर्म बराबरवाला आहे म्हणून बी वाचायचं नाही. आता सी बघूया. नागालँडमध्ये सर्व जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, तर हे विधान कसं आहे चुकीचं आहे, कारण की सर्व आलं ना म्हणून हे चुकीचं आहे. तर सी चुकलं, म्हणजे हे विधान कटलं. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. डी पण वाचायची गरज नाही. उत्तर प्रदेशमध्ये तरी वाचूया. उत्तर प्रदेशात अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नाही, तर हे काय बरोबर आहे, जमातीसाठी नाहीये, SC साठी आहेत. आणि अरुणाचल, आता बी विधान बघा. अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 59 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. फक्त नागालँडमध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, आणि इथं सर्व जागा नागालँड म्हणजे नागालँड आलं होतं म्हणून हे सर्व नाही आहेत. तर सर्वात जास्त जर आहेत तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वच म्हणायला हरकत नाही, कारण की 59, फक्त एक जागा राखीव नाही अरुणाचल प्रदेशमध्ये, नाही की नागालँड. अरुणाचल प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा. विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाहीत किंवा नाहीत. इथं नाही विचारलंय म्हणजे आपल्याला चुकीचं सांगायचं आहे. तर बघूया. जे नाही ते सर्वसाधारणपणे म्हटले जाते की एकूण सभासद संख्येच्या 5/6 सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात. तर हे विधान कसं आहे बरोबर आहे, 5/6. आणि 1/6 सदस्य राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात. हे विधान कसं आहे बरोबर आहे. राज्यपालाच्या नामनिर्देशनाबाबत न्यायालयीन प्रश्न उपस्थित करू शकतो, तर हे चुकीचं आहे, म्हणजे आपला आन्सर येणार सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
10 पर्यंत भारतात एकूण 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात होती. त्यानंतर कोणत्या राज्यात विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली? तर ते तमिळनाडूमध्ये, आणि नंतर ते रद्द पण करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विधान परिषद अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी 40 व जास्तीत जास्त संबंधित विधानसभेच्या एकूण सदस्य 1/3 इतके सभासद असावे. पहिलं बरोबर आहे. विधान परिषद स्थायी सभागृह आहे, हे पण बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं पेज बघूया. विधान परिषदेच्या सभासदाचा कार्यकाळ 6 वर्ष असतो, हे पण बरोबर आहे. म्हणून सर्व विधान कसे येते? बरोबर येते. महाराष्ट्र राज्य संचालनाने अनेक प्रकाशने प्रकाशित करते. हे क्वेश्चन कसं झालं? कॅन्सल झालेलं आहे. विधान परिषदेबाबत अयोग्य विधान सांगायचं आहे आपल्याला. तर अयोग्य बघा. विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते, बरोबर आहे. किती? 2/3 बहुमताने ते पारित करून पुढे संसदेला पाठवावा लागतो. धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाहीत, त्यांना त्यामध्ये दुरुस्ती सुचू शकतो, हे पण बरोबर आहे. धनविधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकाच्या संदर्भात विधान परिषद संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे, आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक. ते लांबणीवर फक्त 4 महिने म्हणजे 3 महिने पहिल्यांदा टाकू शकतात. म्हणजे धनविधेयकावरील तर नाही, म्हणजे साधारण विधेयकामध्ये 3 महिने, आणि त्यानंतर पाठवलं आणि डबल जर त्यांनी पाठवलं तर नंतरचा 1 महिना, असं करून टोटल 4 महिने आहेत. आणि संयुक्त बैठकीची तरतूद नाही, म्हणजे तिसरं विधान दोन्ही बाजूनं कसं आहे? चुकीचं आहे. तर आपला आन्सर अयोग्य विचारल्यानं 3 नंबर येते. राज्यसभेच्या तुलनेत विधानसभेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आलेले आहे. आता मागच्या क्वेश्चनमध्ये हेच क्वेश्चन कसा उलटा विचारलं होतं, तिथं ते विधान रॉंग झालं होतं. आता हे तेच विधान हे इथं राईट वेनं विचारले, तर हे कसं विधान बरोबर आहे. म्हणून की शक्यतो जेवढं होईल तेवढं PYQचं रिव्हिजन करायचं. आता खालील विधानाचा विचार घ्या. आता राज्य निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जाते, त्याच आधारावर आणि पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांनाही पदावरून दूर केले जाते, बरोबर आहे. अनुच्छेद 329 अंतर्गत मतदारसंघाच्या परिसीम निश्चिती अथवा जागाचे वाटप यासंबंधी अनुच्छेद 243 अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला. हे विधान कसं आहे? चूक आहे. आता जे 229 मध्ये काय आहे? निवडणुका प्रकरणामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपावर प्रतिबंध घातलेला आहे. न्यायालयाने हस्तक्षेपाला प्रतिबंध घातलेला आहे. आणि हे 243 जे आहे ते पंचायत निवडणुकीशी संबंधित आहे. तर विधान कसं आहे आपलं? बरोबर आहे. म्हणजे 1 नंबर आन्सर. आता विधान परिषदेतील सदस्याबद्दलचं बघा. विधानसभेच्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 1/3 अधिक असणार नाही, हेच पहिलंच विधान बरोबर आहे. पुढचं वाचायची गरज नाही. इथं 2/3 दिलेलं आहे म्हणून हे चुकलं. इथं 45 दिलं म्हणून चुकलं. इथं 30 दिलं म्हणून चुकलं. संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो, तर बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते, हे पण बरोबर आहे. संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार, आता 210 आपलं खूपदा झालेलं आहे कलम, की भाषेशी रिलेटेड आहे. तर ह्याच्यातलं बघा कोणतं आहे? घटक राज्याच्या अधिकृत भाषामधूनच, म्हणजे राज्य विधिमंडळाच्या कामकाजाची कोणती भाषा आहे हे केलेलं आहे. तर इथं केवळ दिले, म्हणजे एकच भाषा असते का? आता आपल्या महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते, मग घटक ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये ते असो कुठं पण असो फक्त मराठीच बोला असं काही आहे का? नाही आहे ना. मग पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. अधिकृत भाषा अनेक भाषा म्हणजे ज्या राज्याची जी अधिकृत भाषा आहे ती, तर बी विधान बरोबर आहे. हिंदी इंग्रजी कॉमन आहे म्हणून BCD. आता राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालील कोणती विधाने सत्य आहेत? याच्यातली सत्य विधाने बघायचं. मंत्र्याची नियुक्ती 5 वर्षाच्या कालावधीसाठी होते. हे राज्य मंत्रिमंडळाबाबत आहे म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. राज्यात मंत्र्याची एकूण संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण संख्येच्या 15% तिथं जास्त नसावी, इथं दोन्ही दिलेले म्हणून हे पण चुकलेलं आहे. 10व्या अनुसूचीखाली अपात्र ठरलेला लोकसभेचा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो, तर हे पण विधान चुकीचं आहे.
मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाहीये. तर हे 212 नुसार हे विधान कसं आहे बरोबर आहे. विधानसभेची मंजूर केलेली विधेयक विधान परिषदेने फेटाळले अथवा 3 महिन्याच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवेल. तर हे विधान काय बरोबर आहे. मागच याच्यावर क्वेश्चन आला होता. मी तुम्हाला सांगितले 3+1 किती महिन्याचा कार्यकाळ आहे. तर हे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. जर दुसऱ्या प्रसंगी विधेयक ते पुन्हा फेटाळले अथवा 1 महिन्याच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहातून मंजूर केले जाते. आता हे इथं एक आलं, हे इथं लिहिलेलं आणि 3 ह्या महिन्यात, दोन्ही हे पण बरोबर आहे. जर एखादे विधेयक विधान परिषदेकडून मंजूर होऊन विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते. बरोबर आन्सर येणार 4 नंबर. आता हे कलम बघा. लेखानुदानाचं जे कलम आहे ते 206 आहे आणि विनियोग विधेयक जे आहे ते 204 आहे. धन विधेयकाची व्याख्या म्हणलं तर 99 मध्ये आहे, 199. आणि वित्तीय म्हणजे अर्थविधेयक वार्षिक वित्तीय पत्रक हे 202 मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधिगृह मंडळाचे द्विगृह सभागृह आहे. म्हणजे आता जिथं विधान परिषद आहे असं आपल्याला शे करायचंय. बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेश म्हणजे ये येणार आन्सर. राजस्थानमध्ये नाही, हरियाणात नाही, मध्य प्रदेशमध्ये नाही. मग आन्सर 2 नंबर. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते. आता आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहे. राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. बरोबर आहे. अनुच्छेद 356 खाली आणीबाणीच्या काळात राज्यपाल त्याची विधान परिषदेचा संबंध नाही, विधानसभा विसर्जित होते म्हणून बी चुकलं. डायरेक्ट आन्सर येणार आपलं. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या पात्रतेच्या संबंधासंबंधी राज्यपालास निर्णय कळविण्याचा अधिकार हेच विधान चुकीचे. एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवले तर त्या विधेयकाची कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते. त्यापुढे राज्यपालाची कोणतीच भूमिका असत नाही. हे विधान कसं बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. चुकीची जोडी शोधायची आपल्याला. तर राज्यपाल नियुक्ती 155 मध्ये बरोबर आहे. अखिल भारतीय सेवा 12 मध्ये बरोबर आहे. अंदाजपत्रक हे चुकलेलं आहे, 110 मध्ये नाहीये. संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्य विधानसभा नियमावली डॅडसला कार्यान्वित करण्यात आली. तर ती 23 ऑगस्ट 1960 ला. 23 ऑगस्ट 1960 ला. आता योग्य विधाने बघायचं आपल्याला. घटनेत कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. हे विधान बरोबर आहे. 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. हे विधान चुकीचं आहे, 153 नुसार नाहीये. 1978 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे. हे पण विधान चुकीचं आहे. 6वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये एकाच व्यक्तीला 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होईल. हे पण विधान चुकीचं आहे. तर आन्सर येणार योग्य, BCD अयोग्य. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्यासमोरील सर्व विधेयके व्यापगत होतात, परंतु काही प्रकारची विधेयके विसर्जनानंतरही व्यापगत होत नाहीत. याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. आता हे लक्षपूर्वक बघा. विधानसभेने पारित केलेले म्हणजे इकडे विधानसभा आहे, इथं पारित झालं आणि विधान परिषदेकडे प्रलंबित आहे. तर विधान परिषदेकडे प्रलंबित आहे तर असलेले विधेयक व्यापगत होते. म्हणजे ह्यांनीच प्रोसेस केले, ह्यांनी काहीच केलं नाही तर हे व्यापगत होते. आता ह्याच्याकडे प्रलंबित आहे परंतु आणि ह्यांनी पण काहीच केलं नाही. इथे बी काय केलं नाही, इथं पण काय नाही. विधान परिषद बी प्रलंबित आहे आणि विधानसभेमध्ये पारित न केलेले विधेयक तर व्यापगत होत नाही. म्हणजे पुढे म्हणजे ह्यांनी स्वतः काय केलं नाही ना, मग पुढच्या ह्याच्यावर डबल विचार करतात म्हणजे हे व्यापगत होत नाही. आता दोन्ही नाही म्हणजे आता काय करायचं, ह्यांनी पण पारित केलं
आणि ह्यांनी पण सहमती दिली. तर हे विधेयक व्यापक होत नाहीत हे पण. तर ह्याचा आन्सर येणार 4 नंबर. आता विधानसभेच्या अध्यक्षाबद्दल आहे. 15चा एक क्वेश्चन. आता आपल्याला बरोबर शोधायचं याचं. त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते. बरोबर आहे. संपुष्टात आलेच कशाला राहतील. बरोबर. आपल्याला पदाचा स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळी देता येतील. राज्यपालाला संबोधून नाही देते. ब चुकलं. आन्सर येणार 1 नंबर. विधानसभेचे हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करते. चुकीचं आहे. पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव तो मांडण्याचा उद्देश कळविण्यापासून किमान 1 महिन्याची नोटीस देण्यास आल्याशिवाय मांडता जाणार नाही. तर हे पण 1 महिन्याचे इथं पण चुकलेलं आहे. तर आन्सर येणार 1 नंबर. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी 1 मे 1960 12 मंत्रालय विभाग होते. खालीलपैकी कोणते त्यामध्ये समाविष्ट नव्हते. आता कोणतं नव्हतं म्हटलेलं आहे, म्हणजे नाही ते सांगायचं आपल्याला. नियोजन विभाग होतं का 60ला. आता एक महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेस म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं सांगायचं. नियोजन आयोग होतं का नव्हतं. हे केंद्रामध्ये होतं, म्हणजे राज्याचं नव्हतं. तर हे चुकलं. नव्हते विचारले, सॉरी. नव्हते म्हणजे येणार, हे चुकलं. हे असं एक्झाम मध्ये पण असंच होतं काही. तर नव्हते तर नव्हतं. सहकार आणि ग्रामीण विभाग हे होतं का. हे होता. सहकार आणि ग्रामीण विभाग होतं. अन्न आणि पुरवठा विभाग हा नव्हता विभाग. अन्न आणि पुरवठा. सिंचन आणि ऊर्जा हे होतं. तर आपला आन्सर येणार आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्थायी समितीच्या प्रकाराबाबत योग्य जोड्या लावा. आता स्थायी समिती त्यांचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. आता आर्थिक समिती जी आहे, थांबायला आपण जी आर्थिक समिती जी आहे ती सार्वजनिक उपक्रमावरील समिती आहे ही. 3 नंबर. पुन्हा खातेनिहाय समिती जी आहे, खाते, ती आहे वाणिज्य विषयक समिती. सभागृह जी समिती आहे ती आहे कामकाज. आता सभागृहामध्ये कामकाज राहतं. आणि छाननी म्हणजे प्रदत्त विधिनियम समिती, म्हणजे 2 नंबर. तर आन्सर येणार 2 नंबर. आता एक कलम बघा. 203. 203चं काय आहे. हे अंदाजपत्रामधील विधिमंडळातील कार्यपद्धती. आता झाली आहे ही कलम 203. 204 काय आहे तर हे विनियोजित विधेयके. 205 काय आहे पूरक, अतिरिक्त आणि अनुदानित, अधिक अनुदाने. 206 आहे लेखानुदाने, प्रत्यानुदाने आणि अपवादात्मक अनुदाने. हे अपवादात ह्या अनुदानावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, मागच आपण बघितलेला आहे. आणि त्याचा आन्सर अपवादाचं अनुदाने होतं. ते 6 मध्ये येतं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील इतक्यातील सर्वाधिक चमत्कारिक परिस्थिती कोणती होती. तर तेव्हाचा करंटशी रिलेटेड होता क्वेश्चन. 2015चा. विरोधी पक्षाने त्याच्या नेत्यासह सत्ताधीश पक्षाशी हातमिळवणी केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा निमंत्रित कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेता सभागृहाच्या अध्यक्षाला अविश्वासाचा ठराव सहमत झाल्याचे पदत्याग करावा लागला. सभागृहातील सर्व 3ही सत्तापदे, अध्यक्षपद, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेता एकाच राजकीय पक्षाने धारण केले होते. तर हे सर्वच गोष्टी होत्या. असं काही कॉम्प्लिकेटेड आलं का सर्वच आहे टाकून द्यायचं किंवा सोडून द्यायचं. 2001 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघाचे परिसीमन झाले. त्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता 2001 नंतरचं दिलेलं आहे, तर त्याच्यातलं आपल्याला बरोबर शोधायचंय. अनुसूचित जातीकरता जागावाढ करण्यात आली, तर बरोबर आहे. अनुसूचित जमातीकरता जागावाढ करण्यात आली, तर हे चुकीचं आहे. अनुसूचित जातीकरता जागा तेवढ्याच करण्यात आली. आता हे बरोबर आहे म्हटल्यास ही ऑब्विसली चूकच राहणार ना, कारण की ह्या दोन्हीपैकी एकच काय तर झालं असेल ना. वाढवल्या तर असतील किंवा तेवढ्या तर ठेवल्या असतील. मग इथं वाढवले म्हणजे तेवढ्या राहिल्यात का नाही, म्हणजे एक कटलं. आता डी बघा. अनुसूचित जमातीकरता
जागा तेवढ्याच राहिल्या. म्हणजे SCच्या जागा काय केल्या होत्या, वाढ केल्या होत्या आणि STच्या जागा जशाला तशाच ठेवल्या होत्या. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आता अनुसूचित जाती जागा कमी करण्यात आली, हे चूक. जमातीकडची जागा वाढ, म्हणजे फक्त ए आणि डी बरोबर आहे. म्हणजे एक नंबर आन्सर. आपण जे संविधान तयार करत आहोत, त्यात जरी त्याला फार कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल असल्यास बरीच गडबड करू शकतो. संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे? तर BG खेर यांचे आहे हे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आर्थिक संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. कामकाजासाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 1 आवश्यक असते. तर हे काय विधान बरोबर आहे? आपलं 1 आहे ना, म्हणजे 1/10. कामकाजाची संख्या गणसंख्या 12 सभासद आहे, तर हे चुकीचं आहे. म्हणजे आन्सर 1 नंबर येतो. काही राज्य कायदेमंडळ द्विगृह आहेत, त्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास कोणता पर्याय उपलब्ध असतो? राज्यपाल दोन्ही सदनाची संयुक्त बैठक नाही, हे तर विधान इथंच कटलं. राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो, हे पण चूक आहे. विशिष्ट मुदतीनंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो, हे बरोबर आहे. सदर बाब निर्णयाकरता राष्ट्रपतीकडे, हे चुकीचं आहे. विधान परिषदेत विशेष अधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार पुढील निर्बंधास अधीन असेल. आता त्याच्यावर कोणते निर्बंध आहेत ते बघूया. एका बैठकीत 2 किंवा अधिक प्रश्न उपस्थित, हे चुकीचं आहे. प्रश्न नुकत्याच घडलेल्या विशिष्ट बाबीपुरताच मर्यादित असेल. तर ब विधान काय बरोबर आहे? तर आन्सर येते ब बरोबर, अचूक. विधानसभेमध्ये अशासकीय सदस्याचे कामकाज चालविण्याकरता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आली आहे? तर ती शुक्रवारचे 2.5 तास असतात. महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात म्हणजे संख्या किती असावी लागते? तर 29 सदस्य असावे लागते, म्हणजे ते गणपुरते. 1 मिनिट. सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्याची मते सारखीच असली पाहिजे. बरोबर. कोणत्याही मंत्री शासनाचा निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान करणे अपेक्षित नाही, हे बरोबर. कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहोचता कामा नये, बरोबर. मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य सर्वच बाबी करता सामूहिकरित्या जबाबदार नसतात. नाही, असतात ते सामूहिक जबाबदार, म्हणजे हे नसतात, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. तर आन्सर येणार ABC. महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण जागाची संख्या 2021च्या जनगणनेनंतर बदलली जाईल. तर हे चूक आहे. ते परिसीमा आयोग राहतं. आता 26 आहे पुढे. नेक्स्ट, सर्वात मोठा आणि सर्वात लहान मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 20% फरक असतो, हे चुकीचे. 4 नंबर येईल याचा आन्सर. दोन्ही चुकीचे. राज्य विधिमंडळाचे मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालाकडे पाठवले जाते तेव्हा त्याच्या पुढे खालील पर्याय असतात. आता त्याच्याकडे कोणते कोणते पर्याय असतात राज्यपालाकडे ते आपण बघूया. ते विधेयकाला अनुमती देतात, बरोबर. बरोबर आलं. ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात, ब पण बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेवू शकतात, क पण बरोबर आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारी करता विधेयक पाठवू शकतात, हे पण बरोबर आहे. सर्वसाधारण विधेयक विचारले ना, मग ते पाठवतात ना, आपण कार्यकाळ म्हणलं होतं ना, म्हणजे 3 महिन्यापर्यंत ते ठेवू पण शकतात. आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे त्यांच्या सल्ल्याकरिता विधेयक पण नाही. आता उच्च न्यायालयाचा संबंधच येत नाही, ते राष्ट्रपतीकडे पाठवतात, दुसरं कोणाकडे नाही पाठवत. म्हणून हे चुकलेलं आहे. आणि हे तसंही आपलं ऑप्शनमध्ये बी नव्हतं. 2 नंबर. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला आहे? तर तो विदर्भ आहे. आता आहे ना महाराष्ट्रामध्ये जे हिवाळी अधिवेशन असतं ते आपलं नागपूरला होतं, तसं ही पण एक अटच होती ते सामील होण्यासाठी.
आता महाराष्ट्राच्या रचनेनंतर इसवी सन 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते? आता हा पण क्वेश्चन हे झाले, तुम्हाला सांगितले होते 1960 ते 62 पर्यंत सीलम होते अध्यक्ष. आता 99वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य अंदाजपत्रकातील भारित खर्चाबाबत चुकीचे आहे? आता चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पगार व भत्त्याचा खर्च भारित आहे. भारित म्हणजे ते खर्च त्या आपल्याकडे म्हणजे विधानसभेमध्ये कडून तो खर्च दिला जातो. म्हणजे त्या एकंदरीत ते जे पेमेंटचं ते ओझं आहे ना, त्या विधानसभेच्या खर्चावर राहतं. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पगार दिला जातो. जे त्यांची पेन्शनचं ते आहे ते केंद्र सरकार देत असतं. म्हणून अविधान कसं आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला इथं चुकीचं विचारलेलं आहे. हे चूक बरोबर ते बघत जा. आता लास्ट टाइम माझं पण चुकलं होतं बघा, ते लक्षण होतं की नाही काहीतरी आलं होतं मागं. नेक्स्ट विधान बघा, राज्य विधिमंडळ कायदा करून भारतीय राज्यघटनेत नमूद विशिष्ट बाबीशिवाय इतर खर्च भारित म्हणून जाहीर करू शकते. बरोबर आहे. भारित खर्च विधानसभेत मतास टाकता येत नाही, हे पण बरोबर आहे. भारित खर्चाबाबत विधानमंडळात चर्चा करता येत नाही. काही ह्याच्यामध्ये चर्चा करूनच हे केलं जातं, खर्च केला जातो. आता 100वा क्वेश्चन बघा, राज्याच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इथं चुकीचे विचारलं. संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू जाऊ शकते. बरोबर आहे. यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्याच्या बहुमताने प्रथम ठराव पारित करावा लागते. बहुमत किती? 203. विधानसभेतील उपस्थित मतदान करणाऱ्या सभासदाच्या कमी नाही इतक्या बहुमताने हे आलेलं आहे. हे पण बरोबर आहे. विधान परिषदेची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 169(3) संविधानिक सुधारणा असल्याचे गृहीत दिले जाते. हे चुकीचं आहे विधान. नेक्स्ट क्वेश्चन, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले होते? तर मारोतराव कन्नमवार झाले होते. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सवाचे वर्ष कोणते आहे? तर 1988 आहे. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2010ला सादर करण्यात आला होता. मुंबई विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झाली? तर तो 1935चा कायदा होता. हे क्वेश्चन मागं झालेलं आहे, ते 50 वर्ष विचारलं होतं बघा तेव्हा. भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राचे मंत्री, परिषद मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे? तर ती 43 आहे. शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान इथं चुकीचं विचारले? प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी पुढचं विधान बघूया. पात्र शिक्षकांना मतदान यादीत अंतर्भूत होण्याकरता किमान 3 वर्ष अध्यापनाचा अनुभव आवश्यक असतो. नेक्स्ट, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे आवश्यक. हे चुकीचं आहे. आपल्याला नाहीच विचारलेलं होतं ना, चुकीचंच विचारले तर हे चुकीचं आहे. ही निवडणूक शिक्षक नसणारा पण लढू शकतो. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? इथं नाही विचारलंय. पश्चिम बंगालमध्ये आहे का? नाही. गुजरातमध्ये आहे का? नाही. बिहारमध्ये आहे, म्हणजे क विधान येणार नाही. जिथं क आहे ते कट करा, कारण की इथं आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे का? नाही, म्हणजे अ ब ड येणार. बिहार आणि कर्नाटकमध्ये आहे. विधान परिषदेचे सदस्य असलेली परंतु विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात खालीलपैकी कोण भाषण करू शकतात? तर भाषण कोण करू शकतात खालीलपैकी? मंत्रिमंडळाचा सदस्य भाषण करू शकतात, म्हणजे 3 नंबर येते आन्सर. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असलेल्या विशेष अधिकारासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर ह्याच्यामधलं काय आपल्याला घ्यायचंय, बरोबर कोणतं आहे ना ते बघायचंय.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना त्यांना अटक करता येत नाही. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे की अधिवेशन चालू असताना त्यांना अटक करता येत नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस अगोदर त्यांना अटक करता येत नाही. हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर 1 महिना त्यांना अटक करता येत नाही. हे पण विधान चुकीचं. आता हे लक्षात ठेवा. आता हे अधिवेशन आहे विधिमंडळाचं. नंतर 40 दिवस आणि अगोदर 40 दिवस त्यांना अटक करता येत नाही. आणि जर अटक जरी करता म्हणजे अटकेसंबंधी विशेष अधिकार हा दिवाणी आणि फौजदारी खटले अशा दोन्हीही बाबतीत उपलब्ध आहे. फक्त हा दिवाणी विषयी उपलब्ध आहे बरं का. कुणाचा मर्डर करून आलो ना आम्हाला नाही अटक करू शकत नाही असं नाही होऊ शकत. फक्त दिवाणी जे शेतीचे पुन्हा जे प्रॉपर्टीशी म्हणजे साधी छाटछूट भांडे असतात तिथं तिथं त्यांना दिवाणी असतं ना, मग तिथं आपल्याला अटक नाही करता येत. आणि जे फौजदारी असते कुणाचा मर्डर ते राहतात भांडणं ते मारामारी ती फौजदारीमध्ये येते. तर तेव्हा जर तसे गुन्हा जर केला असेल तर त्यांना अटक केली जाते. हे 40-40 लक्षात ठेवा. पुढे पण 40 आहे, मागं पण 40 आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृह मंडळही नाही? म्हणजे 2 मंडळ नाही आहेत असं. आता बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे. गुजरातमध्ये नाही. मग आन्सर येणार 2 नंबर. फक्त 6 राज्यामध्ये आहे आता पुढचा क्वेश्चन आहे जोड्या लावा. आता 153 मध्ये काय आहे? राज्याकरता राज्यपाल असेल. आणि 78 मध्ये काय आहे? विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे. 71चं काय आहे? विधान परिषदेची रचना आहे. आणि 165 मध्ये काय आहे? राज्याचा महाधिवक्ता. म्हणजे 1 नंबर आन्सर. भारतामध्ये कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केलेले आहे? तर कोणत्या कोणत्या राज्यांनी केले? पश्चिम बंगालने पण केले, तमिळनाडूने पण केले आणि पंजाबनं पण केलं. 3 नंबर. आता अध्यक्षाची कार्य विचारलेले आहे. विधानसभेची बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे. बरोबर. कामकाजाच्या नियमाचा अर्थ लावणे व त्याची अंमलबजावणी करणे. ब पण बरोबर. सभागृहाच्या विरुद्ध समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करणे. तर ऑल ऑफ दिस येते त्याचं. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी डॅडस मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. डॅडस मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी मागच्याच क्वेश्चन मध्ये झालेला आहे. किती आहेत ते? 54 आले होते बघा तिथं आणि त्याची फोड सांगितली होती मी 29, 25. आता आपल्याला चुकीचं शोधायचंय महाराष्ट्राच्या संदर्भात. विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 वर्षापेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावी लागते. आता मी सांगितलं होतं अंदाज समितीवर विधान परिषद 5 पेक्षा जास्त नाही. इथे किती आहेत? 23 आणि 6 होत. इथं 5 दिलेत म्हणून पहिलंच विधान चुकीचं आहे. आन्सर 1 नंबर येणार. विधान परिषदेच्या अध्यक्ष 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य पंचायत राज समितीवर नामनिर्देशित करतो. हे विधान बरोबर आहे. पंचायत समितीवर. विधान परिषदेच्या अध्यक्षात 5 पेक्षा जास्त नाही सर्व सार्वजनिक उपक्रमावर. हे पण विधान बरोबर आहे. तिथं स्ट्रक्चर 20-5 आहे. तर आन्सर आपला 1 नंबर येणार. विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधाने शोधायचे आपल्याला. अयोग्य हे लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानुसार रोज 2 वैधानिक सभागृह महाराष्ट्रात म्हणजे त्यावेळेच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली. बरोबर. 35च्या कायद्याने झाले ना आपल्या विधानसभेची स्थापना. मागं आलं होतं कंसामध्ये मुंबई दिलं होतं बघा. की 35च्या कायद्यानं 1937 मध्ये स्थापना केली होती द्विगृहाची. म्हणजे पहिलं विधान कसं आपलं बरोबर आहे. म्हणजे हे कटलं आणि आपल्याला विचारलंय अयोग्य. या सभागृहाचे पहिले अधिवेशन पुण्यात कौन्सिलिंग हॉल येथे 1935ला भरले होते. हे चुकीचं आहे. 35ला नाही 37ला भरलं होतं म्हणून हे चुकलं. चूक ही. विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्याची सदस्य संख्या 29 होती. ती वाढत जाऊन 57 मध्ये 40 झाली आणि सध्या ती 78 आहे. तर सी पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं काय हे करायचं? आता पुढे त्याचं सब क्वेश्चन आहे त्याचं पुढे दिलेलं आहे. 1 मिनिट बघूया पुढे काय विचारलं. बरोबर शोधायचं आपल्याला. राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 हे राज्य विधिमंडळासंबंधी आहे. चुकीचं आहे. मी तुम्हाला लेक्चर सुरू होताना सांगितलं होतं.
भाग 6 प्रकरण 3 आहे, म्हणून पहिलं विधान काय चुकीचं आहे. मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या 60 आहे. हे पण विधान कसं आहे चुकीचं आहे. राज्यपालाला योग्य वाटतील तितकेच अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य विधानसभेत नामनिर्देशित केले जातात. वाटतील ते एवढं नाहीये, फक्त एक आपण करू शकत होतो, जी की 104वी घटना दुरुस्तीने ही पण अट आपली रद्द झाली, म्हणजे हे पण विधान कसं आहे चुकीचं आहे. अँग्लो इंडियन्सच्या नामनिर्देशनाची तरतूद 20 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तेव्हा वाढवली होती ना, आता पूर्ण रद्द केली आहे. आणि क्वेश्चन 18च असल्यामुळं आपलं फक्त डी विधान कसं येतं योग्य येतं. सभागृहाच्या विधानसभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर इथं बरोबर हे केले, बरोबर घ्यायचं आपल्याला. जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागेल. हे विधानसभेच्या सभापती विषयी विचारले. मग तो जिथला अध्यक्ष व्हायचे, ऍटलिस्ट तिथला सदस्य पण अगोदर असायला पाहिजे ना, कारण की सदस्यामधूनच अध्यक्षाची किंवा सभापतीची नेमणूक होती. म्हणून पहिलं विधान कसं आहे, राहिला नाही तर पहिलं विधान कसं आहे बरोबर आहे. सभागृहातील कामकाज चालविण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासंबंधी त्याच्या वर्तमान काळात केवळ उच्च न्यायालयालाच आव्हान देता येते. तसं काही नाहीये, उच्च न्यायालयाचा विषय येत नाही, म्हणून दुसरं विधान चूक आहे. तर डायरेक्ट आपला आन्सर येत आहे. तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो. बरोबर. तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा संयुक्त बैठक नाहीये. ही असं तरतूद जी आहे ते लोकसभेसंबंधी आहे, म्हणून सी डी विधान चुकीचं. तर आन्सर येतं ए आणि सी. राज्य विधिमंडळाचा बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणतीही बंदी अडथळा नाहीये. आपल्याला काय करायचं याच्यात बरोबर विधाने शोधायचे. राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणीही बंदी किंवा अडथळा नाही, बरोबर आहे. मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्या सभागृहाचे सभासद आहे, हे बरोबर आहे. आता इथं अडथळा नाहीये, पण पुढे त्यांनी आठ दिलेली आहे की 6 महिन्याच्या आत तुम्ही निवडून आलं पाहिजे, म्हणजे अ आणि ब बरोबर. आता सी विधान बघा. विधानसभेचा सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सभासद व्हाल, हे नाहीये. ही अट फक्त सीएम साठी आहे, सभापतीसाठी नाही. जेव्हा सभापतीची जी नेमणूक होती नी ती निवडून आलेल्या सदस्यामधूनच होत असते, म्हणून सी विधान कसं आहे चुकीचं. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही, तर त्यांना नेमता येतं मंत्री म्हणून. डी विधान कसं आहे चुकीचंच आहे. तर आपला आन्सर येणार ए आणि बी. आता काय करायचं आपल्याला, कोणतं योग्य आहे का योग्य आहे ते बघूया. तर आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे, तर बघू कोणतं योग्य आहे. राज्य विधान परिषद 1/3 सदस्य राज्यपालाकडून निवडून देतात. 1/3 आहेत का 1/6 आहेत, म्हणून पहिलं विधान कसं आहे आपलं चुकीचं आहे. राज्य विधान परिषद 1/3 सदस्य विधानसभेकडून निवडून गेले जाते, तर हे विधान बरोबर आहे. राज्य विधी 1/4 कुठंच नाही आहेत, 1/3च आहे, म्हणजे सी पण चुकीचं आहे. फक्त इथं ना बी बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. राज्य विधान परिषद 1/12 सदस्य पदवीधराकडून, हे सांगितलं होतं वाजले की 12 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, तर 4 नंबर बरोबर आहे. आता कलमा बघा. 105चं काय आहे महाधिवक्ता, हे आपल्याला माहित आहे. 171 मध्ये काय आहे विधान परिषदेची रचना आहे. 224 मध्ये 214 मध्ये काय आहे राज्यासाठी उच्च न्यायालय, हे बरोबर आहे. आणि 233 जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती, म्हणजे समोरासमोर जोड्या आहेत, म्हणजे 2 नंबर आन्सर. विधानसभेच्या सभापतीविरुद्ध अविश्वासाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता बघा कोणते विधाने विचारात घ्यायचे ते आपल्याला, बरोबर बघूया आपण. असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल 1 महिन्याची नोटीस देण्याची गरज असते, तर तसं 1 महिन्याची नोटीस नाही, म्हणून हे विधान पहिलं चुकलेलं आहे. सभापतीस आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव विचारता असताना ते बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्यावरच खटला दाखल असताना ते अध्यक्षस्थान घेऊ शकत नाहीत, म्हणून बी विधान बरोबर आहे.
अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकत नाही. मात्र समान मते पडल्यास म्हणजे जर सुरुवातीला ते मतदान करू शकतात. जर समान वोट झाली म्हणजे 20-20 मतं पडले तर जे निर्णायक व इतर गोष्टीमध्ये काय असतं, जो लास्टचं असते निर्णायक मत ते सभापतीचं असतं. पण आता ह्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आहे आणि जर 20-20 पडले तर ते निर्णायक मत देण्याचं त्यांच्याकडं जी असतो ना राईट तो राईट असत नाही. तर असं सेकंड म्हणजे संविधानात म्हटलेलं आहे. तर हे कसं आहे बरोबर आहे. काय अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात. मात्र समान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाहीत. बरोबर आहे हे विधान. तर बी आणि सी बरोबर आहे. म्हणजे इक्वल मत पडलं म्हणजे सुरुवातीला ते मतदान करू शकतात. पण फायनल मध्ये इक्वल मत पडल्यास ते मतदान नाही करू शकत असं आहे. म्हणजे ओपिनियन नाही देऊ शकत. आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुढचे क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट पार्ट काय नाही आपला 20 मिनिटाचाच होईल. बाय.